सो बघा कसे नाचत आहे बघा, एकदम एकदम कडाके तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहे. आणि असं बार्बेक्यू आपण केलेला होता. तर बार्बेक्यूमध्ये असे आपण चिकन एकदम शिजवून एकदम मस्त त्याचा आनंद घेतला. आणि बघा यांनी बघा अशी सूर मारली बघा, अशी बघा त्या टोकातून डायरेक्ट ह्या टोकापर्यंत डायरेक्ट तो पोचला बघा, असा एकदम सॉफ्ट करून 1 टेकमध्येच पूर्ण त्याने कंप्लीट केलं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. चला जायची तयारी होत आहे आपली आता. आणि अशा प्रकारे तिथली पूजा करतोय. नीट कर आहे, प्रवास नीट होऊ दे असं बोल. हा गणपती बाप्पा मोरया. हा शाबास. सो अशा प्रकारे आपण निघालो आहे आपल्या वेळेला. आता आपण जवळच पोचलो आहे. आता फार्म हाऊसमध्ये आपली आता एंट्री होईलच. तर बघा मग आता आपण फार्म हाऊसला जस्ट पोचलोच आहे. आता आपण 1 मिनिटाच्या अंतरावर आपण आता राहिलो आहे. सो आता आपण पोचलो फार्म हाऊसवर. तर बघा आता फार्म हाऊसवर काय अशा प्रकारे आपली फार्म हाऊसवर पोचलो बाबा, पोचलो. सगळा बघा आपला सगळा नाईट फार्म हाऊसला या त्यांची एंट्री आहे. पाठीमागचं जाऊ कसं एरिया रात्री एकदम मस्त इथे वाटतं. आता आपण दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढतोय. परिसर एकदम दाखवते. हे पण खाडी वाटतं ना, खाडी बोर्ड वगैरे लावली आहे. आता नाईट फार्म हाऊस काय कुठे आपण आलो? उरण ना, रायगड जिल्हा पडतो ना. चला आता आपण एंट्री करूया. अशी आपण एंट्री केली आहे. परिसर आहे. ते केअरटेकर आहे. केअरटेकरसाठी रूम आहे. फार्म हाऊस विला तुम्ही इथे आलात तर क्रिकेट खेळण्यासाठी पण मोठी जागा आहे. तुम्ही क्रिकेट खेळू शकता. मोठी जागा आहे. काल आमचा एक सीन झालाय, तुम्हाला दिसेलच टायटलमध्ये काय सीन झालाय तो. ते आणि क्रिकेट खेळताना काय झालं ते उद्या तुम्हाला बघायला भेटेल. हा ब्लॉग मी आता उद्या टाकणार आहे, तर तुम्हाला बघायला भेटेल. आता आपण फार्म हाऊसचं आपण बघूया कसं काय काय आहे. तर मग या फार्म हाऊसमध्ये सुंदर असं फार्म हाऊस आहे. पैसा वसूल आहे. 22,000 घेतले म्हणून सगळं काही दिलेलं आहे. कडा कसं आहे हे बघा. अशी लोक रात्री पार्टी केली आहे आणि आता यांना हँडवर उतरवत आहेत असं चालू आहे. हालत खराब केली आहे. सुंदरच आहे, मस्त एकदम बघण्यासाठी. आता आपण जाऊया बेडरूम मध्ये. पहिला बेडरूम ग्राउंड फ्लोअरचा. हा ग्राउंड फ्लोअरचा बेडरूम आहे. मस्त आहे. लोकांना आरामशीर कम्फर्टेबल असा ग्राउंड फ्लोअरला एक बेडरूम आहे. आणि इथे वॉशरूम आहे. वॉशरूम पण असं चांगलं आहे, छान आहे. वॉशरूम काय दाखवायचं, वॉशरूम करायचं मस्त पैकी. आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. फर्स्ट फ्लोअरला कडक आहे, मस्त एक्सपोज आहे. बघा प्लस फ्लोअरला किती म्हणजे 3 बेडरूम आहे. त्याच्यामध्ये अटॅच टॉयलेट. हा मला वाटतं बेडरूम आहे. हा अटॅच आहे, हा अटॅच आहे. तो मोठा आहे. फर्स्ट फ्लोअरला 3 आहे बेडरूम. मस्त असं आहे. हे टॉयलेट अटॅच टॉयलेट आहे. आणि आपण जरा दुसऱ्या रूम प्रॉपर्टी एकदम मस्त आहे. 22,000 दिले बघा. दाखवली ना बघा. चिकन खाऊन खाऊन बघा कशी सुस्तवली आहे, कशी झोपली आहे बघा. आणि इथे मस्तपैकी अशी ड्राय बाल्कनी आहे. इथे तुम्ही सकाळी मस्तपैकी फील घेऊ शकता.
सनसेट पण मस्त होतो. आपला पूल तिथे आहे, पूल पण दाखवतो. आता बघूया, आता आपण जाऊया वरती टेरेसवर. आमची मनी व्याव पण धुकली आहे बघा. आमची मनी व्याव दाखवली. मस्त असं प्रॉपर्टी आहे आणि मेंटेन ठेवली आहे. बाकी पण आम्ही फॉर्म हाऊसवर गेलो तर असं एवढं काही घेतलं नाही वस्तू, पण खरंच खूप छान आहे. हा मस्त पैकी ओपन टॅरेस आहे, मस्त व्ह्यू आहे, खूप छान असा व्ह्यू आहे. बघा किती सुंदर असं दिसत. सकाळी मस्त पैकी उभं राहून आनंद घेऊ शकता. थंडीमध्ये खूप मस्त वाटतं इथे. कट कर. विलाचं आपण सगळं दाखवलंय. विलामध्ये कशी कशी रूम आहे. टॅरेस फ्लोअरला पण मस्त 3 रूम आहेत. 3 नाही, 1 2 3 4 5 रूम आहे तिकडे. खूप मस्त वाटतंय. आता आपण जाऊया पूलवर. लोक मला दाखवतो पूल कसं काय आहे. आपण हा विला बघितलाय. त्यातरी विला जरा फोटो कसा दिसतो बाहेर. आडवाच घेतो शिकू, आडवाच घेतो. आता आपण जाऊया स्विमिंग पूलच्या इथे. स्विमिंग पूल पण एकदम मस्त आहे. असं नाहीये की तुम्ही 15-20 जण आलात, मस्त तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता. असं मस्त भला मोठा 20x30 आहे ना रे. बघूया इथे मग तुम्हाला स्विमिंग केल्यानंतर शॉवर करण्यासाठी इथे टॉयलेट बाथरूमचं हे केलेलं आहे, अरेंजमेंट आहे इथे व्यवस्थित. असं नाही की इथून डायरेक्ट तुम्हाला विलावर जायचं आहे. तिथून आंघोळ करून तुम्ही विलावर जाऊ शकता. हे इकडचे केअरटेकर आहे तिकडचे. आणि हा आता भला मोठा असा मोठा स्विमिंग पूल आहे. खूप एन्जॉयमेंट केली काल रात्री आम्ही. त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटतील. तर सकाळी जरा व्हिडिओ छान क्रिएटिव्ह छान येते म्हणून आज व्हिडिओ केला आहे. आम्ही आलो ऍक्च्युली काल, कारण आम्ही विचार केला आज फ्रेशमध्ये दाखवूया. दाखव पुरा स्विमिंग पूल. सुंदर असा स्विमिंग पूल आहे. त्याची एक सिनेमॅटिक काढ. ते त्यांचा त्याच्यावर साऊंड सिस्टम आहे. खूप आवाज छान आहे, मस्त मोठा आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता असा साऊंड आहे त्याला. असं नाही बोलता येणार की छोटा आहे वगैरे असं आहे, पण आवाज खूप छान आहे, सुंदर आहे. आणि हे बार्बिक्यूच आहे. रात्री मस्तपैकी आम्ही ह्याच्यावर चिकन मस्तपैकी शिजवून मस्तपैकी खाल्लं एकदम कडकमध्ये. ते एन्जॉय झालं, खूप एन्जॉय झालं. अशा प्रकारे आपला एक सिनेमॅटिक आपण एक तिथे एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवली. ती मी एक रील टाकलेलीच आहे. खूप छान प्रकारे रील बनलेली, मस्त मजा आली रील काढताना. आपल्याच एका भावाने आपली रील बनवली, मस्त कडक बनवली त्यांनी रील. त्याच्यानंतर आपण क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि इथे एक मोठा सीन झाला. तो तुम्हाला आता बघायला मिळेल काय सीन झाला तो. अशा प्रकारे आम्ही खेळत होतो टुर्नामेंट. मस्त पुन्हा सेटिंग करून गेलेलो, पूर्ण बॅट बॉल वगैरे सगळं घेऊन गेलेलो. तर बघा तुम्हाला आता कळेलच किती जोरात काय झालं ते. अशा प्रकारे हा माझा भाऊ बॅटिंग करत होता. फुल कॉम्पिटिशन चालू होतं आमचं. थोडं प्राईज लावलेलं आम्ही आणि चालू होती मॅच. तर त्याच्यामध्ये फुल एक्साइटेड लेवल फुल हाय होती, फुल एकदम ठस्सनी मॅच चालू होती. तर बघा आता काय सीन झाला तो आता माझ्याबरोबर. मला बघायला भेटेलच थोड्याच वेळात काय झालं ते. तुम्ही बघून पण घाबरून जाल, असं सीन झाला. थोडक्यातच वाचलो म्हणायला काही हरकत नाही. पण खेळण्यासाठी खूप मजा होती. पण त्याला एक सीन झाला बघा 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 धाड कसला आपटलो जोरात, पायाचं नख गेलं माझं. सो अशा प्रकारे सगळी पोरं आता स्विमिंग पूलमध्ये आली. मी तर फ्रॅक्चर झालेलो, तर फ्रॅक्चर झाल्या कारणाने मला काही पाणी उतरता आलं नाही. पण आमच्या पोरांनी एकदम फटे मजा गेली, एकदम फुल. जसं स्विमिंग पूल बघताच एवढं मोठं स्विमिंग पूल होतं, पण ते पाहूनच कोणाचेही पाय असे जमिनीवर थांबणार नाही. सगळ्यांनी जसं हे पाहिलं फटाफट उड्या मारायला चालू केल्या.
तर बघा असं सेल्फी सेक्शन चालू आहे. सगळं आम्ही एकाच एरियामधले एकाच सोसायटीमधले आहेत. फक्त 2 मित्र फक्त बाहेरचे आहेत, बाकी सर्व आम्ही एकाच सोसायटीमध्ये. पोरं काय पाण्याच्या बाहेर यायला काय ऐकतच नव्हती. बघा असं पुरं कॉम्पिटिशन चालू होतं, कोण लवकर पाण्यातून बाहेर येतं, हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. टाईमपास, लहान पोरांचे खेळ. काय करणार, पोरं आहेत, मजा करणारच. पण खरंच खूप मजा आली. मी तर लांबूनच बाहेरूनच बसून टेबलावर सॉफ्ट ड्रिंकमध्ये मजा घेत होतो. पोरं आमची मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉयमेंट करत होती. कारण पायाला लागला कारण असतं आपल्याला काय उतरता येत नाही. बघा ह्यानी का सूर मारली, बघा सूर मारून एकाच ह्याच्यामध्ये तो ह्या ठिकाणी आला. बघा हा बघा खेकडा, बघा आमचा कसा खेकड्यासारखा पोहतोय बघा. सो असं करता करता बघा कसा खेकड्यासारखा पोहता पुढे येतोय बघा. पण या पोरांनी पण खूप मजा केली. आता मस्तपैकी आम्ही बार्बिक्यूचा सेटअप लावला आहे. बघा असं मस्तपैकी कोळसा झाला आहे मस्तपैकी. त्याच्यावर आता आपण हे तंदुरी करणार. आपण आता सगळे स्टिक बी काय चिकन मॅग्नेट करून चिकन मस्तपैकी आणलं होतं आम्ही, लावून सगळं मॅग्नेट करून. बघा आता मस्तपैकी स्टिक लावून ठेवली. सो बघा जशी स्टिक संपते तशी पोरं तुटून पडत होती त्याच्यावर. प्रत्येकाने त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट केला. पण खरंच हे असा मॉल बनता पोरं एकदम रंगात आली. थोड्या म्हणजे रंगात म्हणजे इन द सेन्स म्हणजे खूप एन्जॉय करत होते. म्हणजे जसं एक म्हणजे थंडी पण होती. आपल्या मुंबईला थंडी आहे, पण त्या ठिकाणी एवढी थंडी काय नव्हती. मुंबईच्या पेक्षा बरंच कमी होती. आम्हाला वाटलेलं की खूप असेल, पण एवढी थंडी नव्हती. बघा मस्तपैकी त्याला ऑइल लावून घेतलं जातं. पलटी मारायची होती, एका साईडून शिजून परत ऑइल लावून परत दुसऱ्या साईडला शिजायला आम्ही ठेवत होतो. तर अशा प्रकारे खूप मजा आली. असं वाटतं की महिन्यातून एकदा, पण कामानिमित्त काय पॉसिबल होत नाही. सो चालतात, हे चालत राहतं अशा गोष्टी. आता आम्ही गेलो खूप टायमानंतर आम्ही गेलो असेल, पण खूप धमाल आली. बघा मस्तपैकी चिकन मस्त कोळशावर फक्त शिजतं आहे. पण पोरं काय आमची बाबा ऐकत नाही बाबा राव. नुसतं फटाफट एकावर एक चालू होतं नुसतं. तर धमाल केली पोरांनी. असंही कोणी बसलं नव्हतं. एक ते काम करत आहे तर दुसरा दो काम करत, असं नाही कोण आयतं म्हणजे बसलाय कोण टाइमपास करत असं नाही. सगळी पोरं आपली जी मदत लागेल त्या प्रकारे ते करत होती, त्यांना जे जमत आहे ते. कोण कोळसाही करत आहे, कोण स्टिक पकडत आहे, असं सगळं चालू असतं. आता बघा कशी रंगात आली. बघा मॉल बनल्यानंतर बघा पोरं कशी रंगात आली. या दोघांनी तर खूप धमाल केली. तो व्हाईट टी शर्टच्या शॉर्ट्सवर आहे तो माझा भाऊ आहे, लहान भाऊ आहे माझा, आणि तो आहे तो आपला मित्रच आपल्या सोसायटीमधला. हे दोघांनी तर पुरं गाजवली रात्र. सकाळचे 4:30-5 कसे वाजले कळलेच नाही. शेवटी मी तर 2:30-3 वाजता निघालो, पण हे लोक सगळे 5 वाजता घरी आले, म्हणजे बंगल्यावर आले. कारण बंगला विला त्या साईडला होता आणि एक सेपरेट आपलं स्विमिंग पूल होतं. खूप धमाल आली. पण ह्या पोरांनी गाजवलं, रात्र गाजवली या लोकांनी. खूप एन्जॉय केला. तुम्हाला पण जायचं असेल तिकडे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, आवर्जून जा. आपण असं सतत चांगल्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जवळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही जर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायची असेल तर प्लीज त्याला शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना पण पाहायला मिळेल. हे 3 मित्र खूप जुटा एकत्र, नेहमी एकत्र, लहानापासून आतापर्यंत एकत्रच आहे. खूप एन्जॉय करतात पोरं. बघा फुल मूडमध्ये आहे, फुल पंखा फास्ट. आपल्या पाहिजे पंखा फास्ट. मजा घेतो लाजून पडायला. पण ह्या दोघांनी तर पुरं गाजवली, रात्र गाजवली. हा बघा चंद्र आली, बघा चंद्र आली. मजा आली. पण असंच व्हायलाच पाहिजे आयुष्यामध्ये. मुंबईमधल्या धगधगीमध्ये आपल्याला काय असं काही एन्जॉय करता येत नाही. सो थोड्या टायमानंतर टाईम काढून, थोडा आपल्या स्वतःसाठी काढून, थोडा एन्जॉयमेंट करण्यासाठी आपली सगळी पोरं आम्ही एकत्र येतो आणि अशा गोष्टी करत राहतो. अशा छान व्हिडिओ तुम्हाला परत येतच राहतील. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर शेअर करा. बघा हा बघा जोरात आला, जोरात. सॉरी तुम्हाला 2 वेळा बोललो असेल, पण काय आहे नवीनच आपण चालू केलं आहे तर सो तुम्हाला थोडं आठवण करून देण्याचा आपलं थोडं प्रयत्न करतो. सो बाकी बघा फुल कडकमध्ये नसतं बघा. दोघं फुल फायर होते. चला तर आता भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला बाय.